सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायालयीन कोठडीत मृत्यू प्रकरणात खरं तर परभणी पोलिसांकडून नवा मोंढा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता। मात्र या विरोधात खरं तर आज परभणीत आंबेडकर अनुयायींकडून रस्ता रोको आंदोलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। स्वर्गवासी विजय वाकोडे यांचे चिरंजीव आशिष वाकोडे यांच्या नेतृत्वात आजचा हा आंदोलन होणार आहे। आणि आपण पाहतोय छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर या ठिकाणी आता हळूहळू आंबेडकर अनुयायी जमा व्हायला सुरुवात होत आहे। स्वतः आंदोलक आशिष वाकोडे माझ्यासोबत आहे। भैया मला सांगा, नेमकं आज रस्ता रोको करताय तुम्ही, नेमकं काय कारण आहे रस्ता रोकोचं? ते सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिलेला आहे की गुन्हे दाखल करा, याचा ह्या शब्दाचा विपर्यास करून हे परभणी पोलीस प्रशासन आणि मोंढा पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी कर्मचारी हे दोषी पोलीसवाल्यांना वाचवण्याचं काम करत आहेत। की जे दोषी पोलीसवाले आहेत, ज्यांच्यामुळं सोमनाथचा जीव गेलेला आहे, त्यांचं सर्वांचे नावं स्पष्ट अख्ख्या परभणीला माहीत आहेत, सर्व अधिकाऱ्यांना माहीत आहेत। मागं न्यायदंडाधिकारीच्या अहवालामध्ये 71 पोलीसवाल्यांना नोटिसा दिल्या, ते पोलीसवाले दोषी पोलीसवाले आहेत, पण त्यांच्यावर गुन्हा दाखल न करता यांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे। म्हणून आम्ही आम्हाला न्याय देण्याचं हे ढोंग करायले सरकार, याच्याबद्दल आम्ही कुठेही संतुष्ट नाहीत। आम्हाला न्याय भेटलेला नाही, त्यामुळं आज आमचा हा आंबेडकरी समाजाचा आक्रोश म्हणून आज आम्ही रस्ता रोको करणार आहोत। रस्ता रोको करणार आहात तुम्ही, पोलिसांसोबत वाटाघाटी झाल्या तुमच्या, मात्र काही त्याच्यातून निर्णय झाला नाही? नाही, कसं आहे की आता आज आशिष भैयाच्या नेतृत्वात जे आंदोलन आहे, हायकोर्ट सुप्रीम कोर्ट ह्या प्रोसिजरला काही महत्त्व नाही। कारण 18/12/2024ला नवा मोंढा पोलीस स्टेशनला जी फिर्याद देण्यात आलेली आहे, मुळात ती फिर्यादच थोडी चुकीची आहे। कारण त्या फिर्यादमध्ये त्या मयताच्या सोमनाथ सूर्यवंशीच्या आईनं, ती बिचारी निरक्षर असन असं आम्हाला वाटतं आहे, साक्षर असती तर तिनं व्यवस्थित फिर्याद दिली असती। तिला फिर्याद द्या कोणी लावली हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। कारण फिर्यादमध्ये आरोपीचे नाव नमूद नाहीत। ज्यावेळेस आम्ही लाँग मार्च काढा, त्या लाँग मार्चमध्ये ज्या पोलीसवाल्यांनी सोमनाथला आणि त्या 31 आंदोलनकर्त्याला मारहाण केली, त्यांचे स्पष्ट नावं आम्ही महाराष्ट्राच्या गृहसचिवपाशी दिले, त्यांना निलंबितसुद्धा केलेलं आहे। तेच लोक सोमनाथचे मारेकरी आहेत, जगजाहीर आहे। परंतु फिर्यादमध्ये नाव नसल्यामुळं पोलीस हे गोलगोल प्रकरण करत आहेत आणि सोमनाथ सूर्यवंशीच्या आईची ह्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात दिशाभूल होत आहे। त्या बिचारीला ह्या ठिकाणी येतोय शक्ती मिळो आणि तिला न्याय मिळो, हीच आमची या ठिकाणी मनोमन इच्छा आहे। म्हणून आजचं आंदोलन आशिषच्या नेतृत्वामध्ये आमचं आहे। आशिष वाकोडे मला सांगा, लाँग मार्च काढला होता तुम्ही, परभणी ते मुंबईपर्यंत तुम्ही गेले, त्यावेळी मंत्री मेघना बोर्डीकर असतील, आमदार सुरेश धस असतील, यांच्यासोबत तुमच्या बोलण्या झाल्या होत्या, सरकारकडून आश्वासन भेटलं होतं, त्या आश्वासनाची पूर्तता झाली नाही? नाही, आश्वासनाची पूर्तता झालेली नाही। जे आमच्या प्रमुख मागण्या होत्या की या प्रकरणामध्ये सोमनाथ सूर्यवंशी ज्या संविधानाची विटंबना केली दत्ता सोपान पवारनी, त्याची नार्को टेस्ट करा, त्याच्या मागचा मास्टरमाइंड कोण आहे तो शोधून काढा। बाकीचे जे 31 पोरं आहेत, ज्यांना पोलीसवाल्यांनी आम्हाला मारहाण केली, हातपाय फ्रॅक्चर झाले, त्यांच्या रक्ताच्या गाठी झाल्या, त्यांचं मेडिकल पोलीस स्टेशनला केलं, त्या अधिकाऱ्यांवर सुद्धा तुम्ही कारवाई करा, ह्या मागण्या होत्या। पण याच्यातल्या कोणत्याच मागण्या पूर्ण झाल्या नाही। त्यामुळं आणि आम्हाला अनेक जण भेटले, पण मागण्या कोणी पूर्ण केल्या नाही। मुख्यमंत्री साहेबांनासुद्धा आम्ही परभणीमध्ये भेटलो होतो, त्यांनी सांगितलं की काही चिंता करू नका, सगळ्या मागण्या पूर्ण होतील। झालं तेवढं बोलतात आणि जातात, नंतर एकही मागणी आमची पूर्ण होत नाही। आंबेडकर समाजाचा आक्रोश हा शांत होणार नाही। ह्या प्रकरणात जोपर्यंत आंदोलन आम्हाला न्याय भेटणार नाही, तोपर्यंत आम्ही तरी हे आंदोलन शांत होऊ देणार नाही। आज रस्ता रोको करताय तुम्ही, नेमकं काय मागण्या, प्रमुख मागण्या आहेत तुमच्या? आमची प्रमुख मागण्या ह्याच्यात सर्वप्रथम की दोषी पोलीसवाले अशोक घोरबांड, कार्तिकेश्वर तुर्नर, सुलोचना गाडेकर, मोहित पठाण आणि इतर 60 ते 70 पोलीसवाले जे त्या दिवशी त्या पोलीस स्टेशनमध्ये होते, जे CCTVमध्ये आहेत, ज्यांनी सोमनाथ सूर्यवंशीला आळीपाळीनं मारहाण केली, एकाच झाले की दुसरं येऊ लागलं, मारू लागलं, अशा सर्व पोलीसवाल्यांवर जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही आणि त्याची नार्को टेस्ट होत नाही दत्ता सोपान पवारची, तोपर्यंत ह्या आमच्या काही प्रमुख मागण्या आहेत। आणि ह्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर ह्या आंदोलन आणखी कसं तीव्र करता येईल याचा आम्ही विचार करू। काय सांगा? नाही, 1 जानेवारी 2018 भीमा कोरेगाव आणि 10 डिसेंबर 2014 परभणी, हे दोन्ही प्रकरण सारखे आहेत। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यावेळेसही होते, आजही आहेत। हे सर्व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी घडवून आणलेले हे प्रकार आहे। भीमा कोरेगावमध्ये सुद्धा संभाजी भिडेचंच नाव आलेलं होतं आणि परभणी प्रकरणांमध्ये सुद्धा संभाजी भिडेचंच नाव आलेलं आहे। संभाजी भिडे आणि त्यांच्या सगळ्या पिलावळांना वाचवण्यासाठी हे मुख्यमंत्र्याचं त्या ठिकाणी षडयंत्र आहे। जे संभाजी भिडे काल परवा म्हणतो की आम्हाला लाल किल्ल्यावर भगवा झेंडा फडकवायचा, म्हणजे तिरंग्याचा अपमान करतात, अशा व्यक्तीवर ह्या ठिकाणी कारवाई होत नाही।
हे फार ह्या ठिकाणी म्हणजे ही लोकशाही धोक्यामध्ये आलेली आहे. आणि जसं भीमा कोरेगावमध्ये राहुल फटांगडेचं झालेलं आहे तसंच परभणी प्रकरणामध्ये सोमनाथ सूर्यवंशीचं होत आहे. काय सांगाल, नेमकं आंदोलन किती वाजता सुरू होणार आहे आणि किती वेळ चालणार आहे? आंदोलन आमचं 1 वाजता सुरू होणार आहे आणि प्रदीर्घ चालेल आमचं असं आंदोलन. आमचं मत आहे सगळ्या कार्यकर्त्यांचं. सांगायचं एवढंच की या ठिकाणचे मुख्यमंत्री हे जातीवादी प्रशासन आहे आणि हे जातीवादी प्रशासन असल्यामुळं हे सगळं हुलकवण्याचं काम आदरणीय मुख्यमंत्री साहेब करत आहेत. आणि सुप्रीम कोर्टाचे आदेश असताना त्यामध्ये घोरवाण यांनी पैशाचं आमिष दाखवलं होतं सूर्यवंशीबाईला. आणि अशी फिर्याद असताना एका अज्ञात आरोपीविरोधात तुम्ही गुन्हा दाखल करण्याचं षडयंत्र आहे. त्यामध्ये अशोक घोरवाणचं प्रथम नाव आहे. अशोक घोरवाणला प्रथम मुख्य आरोपी करण्यात आलं तर बाकीचे आरोपी आपोआप भेटतील असं आमचं मत आहे. महिला देखील या आंदोलनात सहभागी होण्यासाठी जमा व्हायला सुरुवात करत आहेत. काय सांगाल, आज रस्ता रोको करणार आहे, काय भावना आहे नेमक्या? रस्ता रोको आंदोलन आम्ही करणार आहे. त्याच्या पाठीमागचे कारण आहे या देशामध्ये जे जातीवादी शासनकर्ते लोक आहेत, अगदी त्या लोकांना तंतोतंत गोरगरिबावर अन्याय करून आमच्या सूर्यवंशी सोमनाथ सूर्यवंशीचा तिथं पोलीस कोठडीमध्ये त्याचा अंत झाला, तिथं त्याचा खून केला आणि त्या पोलीसवाल्याला हे मुख्यमंत्री पाठीशी टाकीत आहेत. त्याच्यामुळं आमची एवढीच मागणी आहे की जे गुन्हेगार पोलीसवाले आहेत त्याच्यावर कडक शासन झालं पाहिजे आणि आमच्या जे 31 मुलं निर्दोष आहेत त्या मुलावरच्या केसी त्यांनी मागं काढून टाकावं. हे आमच्या मागण्या आहेत. आणि याच्यामध्ये कसं व्हायला माहीत आहे का, जे मेन पोलीस अधिकारी आहे ते अगदी लगे मुख्यमंत्री साहेबाच्या जवळचा माणूस असल्यामुळं कुठंतरी ते पडद्याआड त्याला ठेवायलेत. आमच्या शासनाला एवढीच विनंती आहे की त्यांनी रीतशीर न्याय आम्हाला मिळवून द्यावा. कोर्टाचा निकाल आहे की पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे, मग शासन काय करतं आहे, कोर्टपर्यंत त्याला पिणार आहे. हे आहे अवघ्या काही वेळात या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या ठिकाणी आंबेडकर अनुयायी खास करून लाँग मार्च कडून खरं तर हा रस्ता रोको आयोजित करण्यात आलेला आहे. परभणी पोलिसांकडून अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या निषेधात खरं तर आजचं आंदोलन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे. कॅमेरा पर्सन अमित आडेसह नझीर खान, TV9 मराठी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.